एकदा लढता आणि विषय सोडून देता तर आरक्षण विषय लहान नाही. इतका जर लहान असता आणि हा निघालेला जे अर्ज एवढं सोपं असतं तर इतके 40-50 वर्षे या एका जे असते लागले नसते. आता मराठीचं मेसेज चांगले मराठीचं थोडंसं कल्याण होते तर मराठीने सुद्धा याची लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ते आपल्याला कायम एकजूट राहावं लागणार आहे. कायम आपल्याला समाजासाठी राहावं लागणार आहे. वेगवेगळी मुद्दा माडा पडणार आहे. कोणाचंही ऐकणार नाही. त्याच्यासाठी मराठ्यांना 100% आणि PR मध्ये आमच्या घरात जर झाली त्याचे परिणाम सरकारला भोगावं लागणार. ते गेलं की आम्ही पण 1994 JRCB जाणार. आम्ही सुद्धा कागदपत्र काढतो त्याला लागते सगळ्या न्यायालयात बाजू मांडायची ते सगळे डॉक्युमेंट आम्ही सुद्धा तयार करतो. त्याची काळजी करू नका. तो आमचा वाटोळा करायला निघाला आम्ही सुद्धा सुद्धा वाटोळा काढतो. कॅबिनेटने काढला ना परस्पर म्हणजे सरकारनं काढला परस्पर म्हणजे काय मारत आहे का सरकार त्याचा बाप लागून गेला काय सरकारचा तो एकटा मनमानी करणार आणि बाकीचे मंत्री सरकार 2 उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एशी आणि मंत्री छान आहे तुला अक्कल आहे त्यांना लागली नाही. तू म्हणशील तसंच JR काढायचा तू म्हणशील तसंच कायदा पारित करायला तो काय संविधान लिहिणार आहे काय का त्या घटना समितीत होता तू का राष्ट्रपती आहे म्हणून तुला सगळं विचारायचं. सरकारला अक्कल आहे ना तो मालक झाला त्यांचा सगळ्यांचा बाप बनायला बघतो काय सगळ्या सरकारचा. याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. फडणवीस साहेबांनी याला जेलमध्ये फेकलं पाहिजे. ही 7.5 आहे सरकारला. ही सरकारला मोठी लागलेली कीड आहे. ही कीड